पंच जरा सामना थांबवा. दोन्हीही संघातील प्रतिनिधी पाठवायचा आहे. प्रतिनिधी चॅलेंजर आणि स्ट्रायकर. चॅलेंजर आणि स्ट्रायकर प्रतिनिधी पाठवायचा आहे. तोपर्यंत सामना थांबवण्यात येईल. तुमचा प्रतिनिधी पाठवायचा आहे चॅलेंजर आणि स्ट्रायकर. कुणाल तुमच्याकडून कोण येते? आलेलं आहे. स्ट्रायकर तुमच्याकडून कोणतरी या. स्ट्रायकर 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 एक प्रतिनिधी पाठवा. स्ट्रायकर गेल्या सामन्यामध्ये ओव्हरऑल असा उत्कृष्ट षटकार मारणार होता तो आकाश बोंडे यांनी खरोखर उत्कृष्ट कव्हर ड्राय मारलेला आहे. बघण्यासारखं होतं खरोखर. त्याच षटकारावरती मॅच आली होती आणि मॅच जिंकवली होती ती साजन सरांनी. एका चेंडूत 4 धावा. काय ती मॅच झाली होती. बघण्यासारखी मॅच होती. चला पुढील सामना वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स. वर्ली स्ट्रायकर्स आणि टी शर्ट घालणं कंपल्सरी आहे. सर्वांना लक्षात घ्या. कुणाल यांना सामोरे जातील ते मंदार लांबे. बलाढ्य असे खेळाडू. या खेळाडूचं नाव पूर्ण मुंबई शहरामध्ये गाजलेलं आहे. असा खेळाडू मंदार लांबे. आणि त्याच्याबरोबर जो आलेला आहे तो गडसी उभरता या वर्ली विभागातला चिमुकला असा खेळाडू प्रीतम गडसी. खरोखर या मैदानामध्ये उत्कृष्ट फलंदाजी करतो तो. आणि पहिल्या चेंडूत चौकार. कव्हर ड्रायच्या दिशेने पहिला चेंडूत 4 धावा. पहिल्या चेंडूत चौकार मारलेला आहे मंदार यांनी. रिव्हर्स मारायचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट गोलंदाजी. तीन चेंडू 5 धावा. आणि कुणाल गावंड आपल्या मैदानातले फिरकी गोलंदाज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 7. 4 चेंडू 7 धावा. एकाच संघामध्ये 2 बंधू मार्को स्टिवो. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू कुणाल यांचा. त्यावरती एक चोरटी धाव काढलेली आहे. आणि या धावेने धावसंख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले तो मंदार लांबे. आणि कुणाल यांचा पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा. त्यावरती पंचांचा निर्णय येतो तो वाईड. यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर गेला तो चेंडू. आणि मंदार लांबे आणि कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 रन. चौकार. डीजे वेल पेड रुपेश. नो प्रॉब्लेम. ट्राय अगेन. खरोखर तू सुंदर फलंदाजी केलीस. एक षटकाची धावसंख्या झाली ती 13 वरिष्ठ स्ट्रायकर्स या संघाची.
आणि या नो चेंडूवरती 2 धावा भेटत आहेत. नो+1. पंचांचा निर्णय अंतिम राहील हे लक्षात घ्या. कोणीही वादविवाद करू नका. बघा नो चेंडू. आणि चांगलं क्षेत्ररक्षण कुशल गावण यांचं आपल्याच गोलंदाजीवरती. चार चेंडू 23 धावा झालेले आहेत. आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मंदार लांबे यांचा, पण त्यांना यश भेटत नाही. चांगली गोलंदाजी कुशल यांची. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षण आणि पहिला धक्का लागतोय फायटर्स या संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज क्रीडांगणामध्ये दाखल झालेला आहे वैभव राऊत. वर्ली पोलीस कॅम्पातले नावाजलेले असे फलंदाज वैभव राऊत गडशेंची जागा भरण्यासाठी आलेले आहेत. आणि चॅलेंजिंग ओव्हर सुरू झालेली आहे. 50-50 ओव्हर आणि गोलंदाज आहे तो 50-50 ओव्हरसाठी मनीष. मनीष हे गोलंदाजी करतील मंदार लांबे यांना. सामना सुरू करायचा आहे. आणि मनीष यांचा पहिला चेंडू डीपच्या दिशेने फटकावलेला आहे. टप्पा बढून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. पाहूया मनीषांचा पुढचा चेंडू. आणि याही चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने, पण तिथे निशान गावकर यांनी उत्कृष्ट झेल घेतलेली आहे आणि मंदार लांबे बाद.
आणि नवीन फलंदाज राकेश काळे, मॅन फ्रॉम वारली पॅकर. आणि मनीषांना पहिल्या चेंडूवर चौकारता आला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती चांगला चेंडू टाकून त्यांनी झेलबाद केलेले आहे मंदार लांबे यांना. आणि मंदार लांबेची जागा भरण्यासाठी आलेला आहे तो नवीन फलंदाज राकेश काळे. मोठी फटकेबाजी करतात राकेश काळे. 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत चॅलेंजिंग ओव्हरला. अजूनही 12 रनाची आवश्यकता. आणि हा उडवलेला आहे, क्षेत्ररक्षण येते खाली आणि अजून एक झेल बाद. थँक्यू डीजे. फायटर्स यांनी प्रतिनिधी पाठवायचं आहे. फायटर्स यांनी एक आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे व्यासपीठावरती. मॅच थांबवा. नवीन फलंदाज शिवम आणि मनीषे हॅट्रिक वरती आहेत. आणि हा हॅट्रिकचा चेंडू त्यावरती फटका तर चांगला आहे आणि तो जातोय सीमारेषा पार. 6 रनासाठी षटकार, 6 धावा. चार चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत मनीषांना आणि 2 चेंडूमध्ये आता 6 धावा काढायच्या आहेत फायटर्स या संघाला 50-50 ओव्हरसाठी. थँक्यू डीजे. शिवम 2 चेंडूमध्ये 6 धावा काढतील का मनीषांना? फटका तर मोठा मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव भेटते आणि आता एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे चॅलेंजिंग ओव्हर पूर्ण करण्यासाठी. आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो स्ट्राईक वरती वैभव राऊत. हॅलो. आणि सामन्याबाहेर चौकाराच्या बाहेर जो उत्कृष्ट खेळाडू फिरत आहे तो रोहन भोसले स्क्रीनवरती येत आहे. नावाजलेला असा हा खेळाडू आहे रोहन भोसले. आणि वैभवांचा फटका. अरे बापरे, नाही नाही. आणि बॅड लक वैभव. हा निश्चितच षटकार होता कारण की क्षेत्ररक्षण तिथे बाहेर गेले होते चेंडू पकडण्यासाठी आणि एकच धाव भेटते आणि 12 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये आणि धाव संख्या जाऊन पोचते ती 3 षटक पूर्ण. धाव संख्या झाली ती 30. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे ते कुशल गावंड, कटर गोलंदाज.
हार्ड लक वैभव. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली ती 12. त्याचे अर्धे करून 6 धावा गेलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 30. 3 षटका अखेरीस. अजून 2 षटक ही शिल्लक आहेत. बघूया 2 षटकामध्ये किती धावसंख्या टोटल होती ते. वर्ली फायटर्स कुशलने सामोर जातील ते वैभव. बैठक मारण्याचा प्रयत्न आणि हा आणि पहिला तिथे गॅप मध्ये चेंडू चाललाय. कार्पेट चौकार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि वैभव राऊत यांनी पुन्हा एकदा एक खणखणीत षटकार. तीन चेंडू पूर्ण. धाव संख्या झाली आहे ती 44. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी. आणि टप्पा काहीसा फिरला पण तो पंचांनी निर्णय दिला तो वाईट. साजन सर व्यासपीठावर यायचे. साजन सर आणि रिव्ह्यू घेतलेला आहे थ्रोचा. अंपायर्स कॉल. साजन सर व्यासपीठावर यायचंय. पंचांसाठी फेअर डिलिव्हरी. तीन चेंडू पूर्ण. धाव संख्या स्थिरवली ती 45 वर. आणि वैभव राऊत आहेत फलंदाजीसाठी. चांगली फटकेबाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कुशल यांचा चेंडू पॉईंटच्या दिशेने कटावलेला आहे. त्यावरती एक धाव काढलेली आहे आणि एका धावने समावेश मानायला लागेल. आणि धाव संख्या झाली ती 46. अजून या षटकातील 2 चेंडू पूर राहिलेत. गेल्या सामन्यामध्ये जो पारितोषिक आपण लावला होता साजन सरांसाठी, जर सरांनी मॅच जिंकवली तर त्यांना कृष्णकांत गावण यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे.
आणि चांगली गोलंदाजी कुशल यांची. खरोखर साजन सर वेल प्लेड. साजन सर वेल प्लेड. उत्कृष्ट फलंदाजी. साजन साजन आपण ज्या याच्या आधी जी मॅच बघितली होती त्या मॅचमध्ये चुरतीची लढत झाली होती. त्या लढतीमध्ये वर्ली किंग संघ हा विजय झाला आणि वर्ली किंग संघामध्ये स्वतः आपले ओनर म्हणजे एक उत्कृष्ट असे या मैदानातले सपोर्टर आणि खेळाडू साजन सर यांनी एका चेंडू 4 धावा काढलेल्या. त्यांना शशिकांत गावण कृष्णकांत गावण यांच्याकडनं 1001 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. वेल प्लेड साजन सर. वेल प्लेड वेल प्लेड. आणि षटकाच्या आखरीस चौकार आला होता आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 50. आणि नवीन गोलंदाज आलेला आहे यश. आणि वैभव राऊत वैयक्तिक असे 16 धावांवरती खेळतायत. 4 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 50. पुढील गोलंदाज आहे स्वतःचं पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेतो यश. नवीन उभरताचा खेळाडू गोलंदाज यश. कुणाल गावण यांनी त्याच्यावरती विश्वास दिलेला आहे. बघूया यश त्या विश्वासावरती पुरा पडतो का. आणि पहिल्या चेंडूत उत्कृष्ट असा षटकार. वेल लेग साईडला षटकार मारलेला आहे वैभव यांनी. यशानं सामोर जातील ते पुन्हा एकदा वैभव. गुड स्पोर्ट्समॅनशिप. 2 चेंडू 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 57. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती धावा काढतात ते. एक चांगली गोलंदाजी यश यांची. निर्धाव पद्धतीची चेंडू टाकलाय. यश यांना सामोरे शुभम. आणि हा उत्कृष्ट षटकार. क्या बात है. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 63. शुभम आपल्या संघासाठी किती धावा काढतात त्या. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 69. शुभम आपल्या वैयक्तिक 19 धावावरती खेळत आहे. 3 षटकार मारलेले आहेत त्या धावसंख्येमध्ये त्यांनी. धावसंख्या झाली ती 69. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया किती धावा येतात त्या. आणि पुन्हा षटकार. धावसंख्या झाली ती 76 रनाचा आव्हान दिलेलं आहे.
वरली चॅलेंजर संघाला विजय होण्यासाठी. आणि यापुढील होणारा सामना धमाकेबाज असा सामना. आणि ज्या संघामध्ये खेळतायत ते नावाजलेले असे फलंदाज रोहन भोसले, आणि ज्यांची चर्चा अख्ख्या मुंबईमध्ये आहे, तोच तो खेळाडू आपल्या क्रीडांगणामध्ये आज आपला बॅटिंगचं प्रदर्शन दाखवणार आहे. त्याचं नाव आहे तो रोहन भोसले. ब्लास्टर आणि स्ट्रायकर्स. ब्लिझार्ड नाणेफेकीसाठी यायचं. ब्लिझार्ड, स्ट्रायकर्स आणि ब्लास्टर्स. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. पंच क्षेत्ररक्षण लावा. स्ट्रायकर्स आणि ब्लास्टर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ यायचे. चॅलेंजर या संघाकडून जे बलाढ्य असे खेळाडू आलेले आहेत ते कुणाल गावण आणि वैभव अनवलकर. विशाल म्हात्रे जिथे कुठे असेल नाणेफेकीच्या कॉइन बॉक्स मध्ये यायचं. मंडळाचे कार्यकर्ते जनार्दन इंदलकर यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होईल, याची नोंद घ्यायची. यानंतर होणारा सामना वर्ल्ड स्ट्रायकर्स विरुद्ध वर्ल्ड ब्लास्टर्स. संदेश कनगुटकर, दोन्हीही कर्णधारांना जरा आपली स्पीच करायची आहे. पंच्याहत्तर धावा झालेल्या, 76 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली चॅलेंजर या संघाला.
नाही बोललास चंदू चंदू यांना सामोर जातील ते कुणाल गावंड. या पटांगणामध्ये जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, गेटवर ज्या गाड्या लागल्या आहेत त्यांनी कृपया करून तुमच्या गाड्या साईडला काढायच्या आहेत. कोणाचे गेटवरती गाड्या असतील तरी कृपया करून आपल्या दुचाकी वाहन साईडला करायचं आहे, विनंती आहे कृपया करून. गेट समोरतील गाड्या लवकरात लवकर काढायच्या आहेत. टोचनवाले आलेले आहेत, लवकरात लवकर नाहीतर गाड्या घेऊन जातील. लवकर या. टोचनवाले आलेले आहेत, लवकर गाड्या काढून घ्या. गेटवर कोणी लावलेले आहेत त्यांनी कृपया करून, टोचनवाले आलेले आहेत, गाड्या काढून घ्या. त्यांचं फाईन विकेम भरणार नाही. दोन चेंडू 2 धावा. सर सर बोलावं लागते म्हणून येणार, नाही तर गाड्या काढणार नाही कडे कोण. गेट समोर ज्यांच्या आणि गाड्या कुणाल आहेत, गावंड हे लवकर जेल काढून बाद त्यांना झालेले आहेत. सहकार्य करायचं आहे. जिस टीम में बनवारी हो और वो टीम हार जाए ऐसा कभी हो नहीं सकता. आणि हा दुसरा विकेट. आतापर्यंत 5 चेंडू 2 धावा आलेले आहेत आणि 2 विकेट गेलेले आहेत. पुढील फलंदाज आहे यश. यश उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे चंदू आपल्या संघासाठी. क्या बात है भाई, वेल प्लेड वैभव राऊत. उत्कृष्ट फलंदाजी. चंदू चंदू यांना सामोरं जातील ते यश. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 3. 2 गडी बाद, एका षटका अखेरीस रॉयल चॅलेंजर संघाची धावसंख्या झाली ती 3. 2 गडी बाद. बॉलर चॉईस करायचंय बॅट्समननी. आज
शनिवार आहे या कारणास्तव प्रेक्षकांची गर्दी कमी आहे. उद्या हा गार्डन हा मैदान खचाखच भरणार आहे. गोलंदाज कोण आहे? गोलंदाजाचं नाव काय? शुभम. शुभम ना, बरोबर ना? गोलंदाज बाळा तुझं नाव काय? शुभम ना? शिवम. शिवम दुबे. आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आता आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आलेला आहे तो शिवम. क्या बात आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ग्राउंडवरती शिवम दाखवत आहे. सामना सुरू करा पंच, वेळ नका लावू. शिवम. शिवाने सामोर जातील यश. वेल फील्ड मॉडल फिरकी गोलंदाज, वरळी कोलवाड्यातील फिरकी गोलंदाज. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4. आणि झेलबाज झालेले आहेत वैभव. या फलंदाजाची बॅट पकडण्याची कला बघा, खूपच सुंदर आहे. अवंतरित धाव. वाईट स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 5. उत्कृष्ट फलंदाज आहे या पटांगणामधला मनीष. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढतोय ते. मनीष आणि यश आपल्या संघाला विजयी करतात काय पाहायचं आहे. शिवम. शिवम सामोर जातील ते मनीष.
वेल बोल्ड. तीन चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटका अखेरीस. शिवम सामोरं जातील ते मनीष. वेल बोल्ड. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटका अखेरीस. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे तो शिवम. शिवने सामोर जातील ते मनीष. व्हेरी वेल बोल्ड. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. आपल्या संघाला विजयीच्या ध्येयावर नेऊन ठेवत आहे तो शिवम. धावसंख्या स्थिरावली ती 5 या रणावरती. दुसरं षटक चालू आहे. विजयाचा डोंगर भरपूर मोठा आहे. बघूया पार पाडतात की नाही ते. आणि झेल सुटलेली आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्येली 5, 3 गडी बाद. अजूनही विजयासाठी 3 षटका अखेरीस 71 धावांची गरज आहे. 18 चेंडू 71 धावा ही ओव्हर चॅलेंजर ओव्हर. हो, पहिला चेंडू गोलंदाजाने जिंकला. आता बघूया पुढील 5 चेंडू कोण आणि कसं खेळतोय ते. मनीष आणि यश. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला चेंडू खरोखर अप्रतिम टाकला मॉडेल यांनी. बघूया दुसरा चेंडू कसा टाकतात ते मनीष यांना. आणि हा आरामात चौकार. 2 चेंडूत आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूत 10 धावांची गरज आहे.
वेल बोल्ड. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज चॅलेंजर ओव्हरला विजय होण्यासाठी. आणि हा षटकार आलेला आहे. आता शेवटच्या चेंडूमध्ये 4 धावांची गरज. रिव्ह्यू घेतलेला आहे. कोणी बॅट्समननी रिव्ह्यू घेतलेला आहे. भाग चेक करायचा आहे. थर्ड अंपर. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया रिव्ह्यू कोणच्या बाजूने जातो ते. काय सांगितलं सुबोध काय सांगितलं. फेअर डिलिव्हरी आहे. एका चेंडूत 4 धावांची गरज चॅलेंजर ओव्हरसाठी. एक चेंडू 4 धावा चॅलेंजर ओव्हरसाठी. एक चेंडू 4 धावा. वेल बोल्ड. चॅलेंजर ओव्हरमध्ये धावसंख्या आल्या त्या 12. त्यामध्ये 6 लेस करून फक्त 6 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली 3 षटकाखेरीस 11. अजूनही 2 षटकामध्ये 65 धावांची गरज आहे. 12 चेंडू 65 धावा. 12 चेंडू 65 धावा. स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक चंदू. नो चेंडू आहे. नो +1.
नो +1. दोन धावा. फ्रीट. अजूनही 12 चेंडू 63 धावांची गरज. 12 चेंडू 63 धावा. चौकार. 11 चेंडू 59 धावा पाहिजे अजून. 11 चेंडू 59 धावा विजयासाठी. आणि चौकार. गुड शॉट मनीष. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 22. अजून 2 चेंडू शिल्लक. झेल सुटलेली आहे. 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 23. 24. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. चौथ्या षटका अखेरीस. यश त्रिफळाचीत झालेले आहेत. शेवटचं षटक बाकी आणि विजयासाठी 42 रन्स टू विन. 42 धावांची गरज. 6 बॉल 42. पुढील खेळाडू आलेले ते कुशल गावण. 6 चेंडू 42 धावांची गरज. बॉलर नेम्स विनीत. विनीत यांना सामोरे जातील ते मनीष. विनीत सामोरे जातील ते मनीष. या पहिला षटकार. 5 चेंडू 36 धावा. पाच चेंडू 36 धावा.
हा चौकार. 4 चेंडू 32 धावा विजयासाठी. चार चेंडू 32 धावा. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 4. 2 दिवस ही लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड स्पोर्ट्स कुशल यांना आनंदाची गोष्ट 3 चेंडू 3 षटकार मारले तर त्यांच्याकडनं 1000चं पारितोषिक आहे. त्रिफळाची झाले पिंट्या. काढले. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याला पुरस्कार जातो तो आहे शिवम. व्यासपीठावर यायचं आहे. शिवम. साजन सर विनंती करतो आपले जे सगळे सोबती आलेले आहेत त्यांच्यामध्ये एकाला सांगायचं आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार